नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता एकूणच महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेला हा जो महत्त्वाचा निर्णय आहे तो या ठिकाणी आपण पाहूया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय। पहा, क्रॉप लोन स्टॅम्प ड्युटी। महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। ज्या शेतकऱ्यांनी 1.6 लाख रुपयाची पीक कर्ज घेतले असेल तर त्यांच्या पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा केलेली आहे। या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। बघा, एकूणच या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी 1.6 लाख रुपयाची पीक कर्ज घेतले असेल तर त्यांच्या पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क जे आहे ती माफ करण्याची घोषणा केलेली आहे। बघा, राज्य सरकारने शेतकऱ्यांचा एक हिताचा निर्णय घेतलेला आहे। ज्या शेतकऱ्यांनी नवीन पीक कर्ज घेण्यापूर्वी 500 रुपये मुद्रांक शुल्क भरले होते त्या शेतकऱ्यांना राज्य सरकारांतर्गत महसूल आणि वन विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला असून याबाबत अधिसूचना देखील राजपत्रमध्ये करण्यात आलेली आहे। पहा पुढे, 1 एप्रिल 2024 रोजी किंवा त्यानंतर घेतलेल्या सर्व नवीन पीक कर्जाची माफी ही लागू असणार आहे। बघा पुढे, राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यभरातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। जे त्यांच्या कृषी गरजांसाठी लहान कर्ज घेतात त्यांना देखील याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। कर्जमाफीमुळे अधिक शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यात प्रोत्साहन मिळते, त्यामुळे शेवटी राज्यातील कृषी उत्पादकता वाढणार आहे। बघा पुढे, महाराष्ट्र सरकारने घेतलेले जे महत्त्वपूर्ण निर्णय आहेत तेही या ठिकाणी पाहणं हे तितकंच गरजेचं आहे। बघा, आपल्या महाराष्ट्र सरकारने घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय कोणते आहेत बघा। महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी 1.6 रुपयेपर्यंतच्या पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ केले आहे। या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे व त्याचा आर्थिक भार देखील कमी होणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी एप्रिल 2024 रोजी किंवा त्यानंतर घेतलेले नवीन पीक कर्ज असेल त्यांना ही माफी लागू करण्यात येणार आहे। हे घेतलेल्या निर्णयामुळे कृषी उत्पादकांना चालना मिळणार अशी अपेक्षा या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने क्रॉप लोन स्टॅम्प ड्युटी म्हणजे पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारचा हा जो मोठा निर्णय आहे तो निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।